नमस्कार शेतकरी बंधूंनो, 100+ उत्पादन व्हिडिओ नंबर 12 यामध्ये फुटवा काढण्यासाठी कोणतं रासायनिक खत टाकायचं आणि अळवणी कोणती घेतली पाहिजे आणि 1 पासून ते आत्तापर्यंत 11 व्हिडिओ जे आपली 100+ सिरीजची जी चालू आहे ते व्हिडिओ आचार्य ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूबच्या चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होतील। शेतकरी मित्रांनो, फुटव्यासाठी आपण रेग्युलर DAP युरिया पोटॅश नाहीतर एकरी 2 पोती युरिया नाहीतर 20-20-0-13 नाहीतर 24-24-09 ह्या रासायनिक खताची डेव्हलपमेंट आपण मातीमध्ये करतो। यामुळे काय होतं की फुटव्यासाठी आज आपण खतं टाकलेत पण फुटवे निघण्यासाठी सरासरी 12 ते 13 दिवसानंतर म्हणजे 35 ते 40 दिवसानंतर फुटवे निघतात। फुटव्याच्या स्टेजला 25व्या दिवशी आपण जर रासायनिक खतं जमिनीमध्ये टाकायची म्हटलं तर 24-24-0 महादनचं 24-24-0 नायट्रोफॉस्फेट हा घटकच टाकायचा, कारण हे लगे लागवणाऱ्या खतांच्या मध्ये आहे आणि सगळ्यात लवकर उपलब्ध होतं। त्यामुळे फुटवे बी लवकरात लवकर निघायला चालू होतात आणि चांगले आणि ठोसर फुटवे निघतात। प्रत्येक ठिकाणी 24-24 हा घटक अवेलेबल नसतो, महादनचं 24-24 उपलब्ध होत नाही। यासाठी यावर्षी आपण 9-24-24 एकरी 2 बॅग आणि अमोनियम सल्फेट 1 बॅग हा डोस दिलेला आहे। हा डोस रासायनिक खताचा टाकल्यानंतर फुटवे लवकरात लवकर आपल्याला मिळतात आणि पोटॅश मिळाल्यामुळे फुटव्याची जाडी बी चांगल्या पद्धतीने मिळते। पण यासाठी ड्रिंचिंग सुद्धा महत्त्वाचे आहे। ही ड्रिंचिंग कोणती करायची, कारण फुटवे येण्यासाठी रूटला लवकरात लवकर अपटेक करून देणं सुद्धा, अन्नद्रव्य अपटेक करून देणं सुद्धा महत्त्वाचं असतं। यासाठी ड्रिंचिंग करते वेळी आचार्य ॲग्रोचं आचार्य शुगर कॅन किटमधलं पावडर नंबर 1 आणि त्यासोबत 1261 किलो याची ड्रिंचिंग केला तर आपल्याला भरघोस अशी फुटवं आणि ते बी कमी कालावधीत 10 ते 12 दिवसात 8 ते 9 फुटव्यांची डेव्हलपमेंट मिळेल। ही माहिती जर आवडली असली आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। नमस्ते।